नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका मोठ्या बातमीने. उदयनराजे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये एकाच मंचावर आलेत. उदयनराजे भोसले पंकजा मुंडेंच्या सभेत भाऊक झाले. पंकजा मुंडेंनाही यावेळी अश्रू अनावर झाले. पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन असंही उदयनराजे यांनी म्हटलंय. माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं असंही उदयनराजे यांनी म्हटलं आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा, पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो, नाही तर छायाला मी येणारच. तुम्हाला वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना. पण काय याची ही प्रचार सभा नव्हती, ही विजय सभा होती. लक्षात घ्या, एवढंच लक्षात ठेवा. नेहमी काल पण तुमचं होतं, पंकजा काय वेगळी नाही. मुंडे साहेबांचं अंतःकरणातनं मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं, आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट धरायला. त्यावेळेस माझं बोट त्यांनी धरलं. माझ्या गळ्याची शपथ आहे, महाराजांची शपथ तुम्हाला सगळ्यांना. कोणी पण काय म्हणलं ना, प्लीज शपथ सांगतो, हिला देणार ना निवडून. काय न्यू माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथून निवडून आणतो, मग बघतो तुमच्याकडे. सगळेजण हात उंचावरून महाराजांचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. उदयनराजे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर यावेळी होते. पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत उदयनराजे गेले होते आणि यावेळी उदयनराजे यांनी काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी उदयनराजे सुद्धा बोलताना भाऊक झाले आणि पंकजा मुंडे यांना सुद्धा आपले अश्रू अनावर झाले. माझे वडील गेल्यानंतर माझ्या बोटाला धरून पुढे नेणारा, आधार देणारं कोणीच नव्हतं, पण मुंडे साहेबांनी ते केलं असं म्हणत उदयनराजे भाऊक झाले.